अहो, कुणी प्रामाणिक काम करीत असलं, कोणी कर्तव्यदक्ष काम करीत असलं की लगेच काही राजकारणी लोकांना त्रास होतो. तुकाराम मुंडे साहेब नुकताच अन्न आणि औषध विभागात बदली करून आले आणि त्यानंतर काय, नुसती कारवाईचा धडाका. एक बाबा आहेत, त्याची एक मोठी आयुर्वेदिक कंपनी म्हणली जात होती महाराष्ट्राभर, देशभर. त्या बाबाच्या कंपनीचं नाव होतं मोठं, परंतु मुंडे साहेबांनी तिच्यावर टाकली धाड आणि बाबाचं सगळं काळं काम बाहेर आलं. आयुर्वेदाच्या नावाखाली दुसरंच काहीतरी चालायचं आणि ते सगळं मुंडे साहेबांनी बाहेर काढलं. पण आता एक मोठा धोका निर्माण झाला, तो म्हणजे मुंडे साहेबांची बदली. आत्तापर्यंत बरेच विभाग बदललेले मुंडे साहेब ज्या विभागात जातील तिथं दणका देतील. जो पण कोणताही विभाग असो, तिथं होत असलेला भ्रष्टाचार, तिथे होत असलेला घोटाळा, तिथे होत असलेला सगळं कळतं काम मुंडे साहेब बाहेर काढतात. आणि मुंडे साहेबांनी आता अन्न आणि औषध विभागातील काळे धंदे बाहेर काढले आणि त्यामुळे मोठ्या राजकारणी लोकांना एकच धाक पडला. म्हणूनच काही मोठे राजकारणी मंत्री, मोठ्या पक्षाचे नेते हे सगळे मिळून मुंडे साहेबांची बदली करताय. नेमकं या संदर्भामध्ये अशी गुप्त माहिती सापडली की ज्यानुसार नेमकं काय होणार ते सगळं आत्ताच आपण तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहेत. हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा मोठे आश्चर्य वाटेल. तुम्ही सुद्धा म्हणणार की अरे, इतका मोठा कर्तव्यदक्ष अधिकारी, इतका प्रामाणिक काम करणारा आणि त्याची सुद्धा बदली. हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओ पुढे सगळं डायरेक्ट सांगणार. फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या मोठ्या आणि महत्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे. लगेच एक लाईक करा. अहो, मुंडे साहेब म्हणजे चांगल्यांना घाम फोडणारे. शासकीय विभागामध्ये काही कर्मचारी भ्रष्टाचार करतात, घोटाळे करतात, त्या सगळ्यांना मुंडे साहेबांचा मोठा धाकच असतो. तसंच काही लोकांनी आपले कारखाने टाकले, आपल्या डेऱ्या उघडल्या आणि त्यामध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळायचे कामं चालू आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ केली जाते. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी काही उद्योगधंदे करणारे लोक आपल्या मालामध्ये मिलावट करतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आता या सगळ्यांनाच तुकाराम मुंडे साहेबांनी मोठा धणका दिलेला आहे. एक मोठी नामांकित कंपनी आणि त्या कंपनीशी संबंधित एक तो बाबा, त्या बाबाच्या कंपनीवरच मुंडे साहेबांनी छापा टाकला आणि लाखो करोडो रुपयांचा माल जप्त केला. परंतु तो जो बाबा आहेत, त्याचे वेगवेगळ्या मोठ्या राजकारणीशी असलेले संबंध, त्याचे मोठ्या मंत्र्यांसोबत असलेली कॉन्टॅक्ट, त्या बाबाला अंतर्गत मोठे मंत्री, मोठे राजकीय नेते सपोर्ट करतात. त्यामुळे आता मुंडे साहेबांची बदली होती की काय असं सगळीकडे वाटू लागले. कारण की असा मोठा धनका दिलाय मुंडे साहेबांनी त्या बाबाला. त्याची कंपनी म्हणजे एक चांगली कंपनी मानली जात होती, परंतु त्या कंपनीचे कितीतरी लाखो रुपयांचे प्रॉडक्ट बाबांनी जप्त केले. त्यामुळे बाबाचा मोठा नुकसान झाला आणि आता बाबा मुंडे साहेबांच्या बदलीसाठी प्रयत्न करतो की काय असं सगळ्यांना वाटू लागलं. नेमकं बदली संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये काय चालू आहेत, कोणता मोठा मंत्री मुंडे साहेबांची बदली करू शकतो, हे सगळं आत्ताच आपण तुम्हाला डायरेक्ट सांगणार. फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा. अहो, जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेब अन्न आणि औषधी विभागात आले तेव्हापासून राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जिथे पण मोठे कारखाने आहेत, मोठे उद्योगधंदे आहेत, जिथे पण वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार केले जातात, त्या सगळ्यांची तपासणी मुंडे साहेब करीत आहेत. आणि ज्याच्यामध्ये पण काही भेसळ आढळली, ज्याच्यामध्ये पण काही घोटाळा आढळतो, त्याच्यावर एकच धडक कारवाई आणि मोठा धनका. तुकाराम मुंडे साहेबांनी माझ्या चांगल्याला घाम फोडला. मोठ्या राजकारणी लोक, ज्यांच्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांचे मोठे उद्योगधंदे आहेत, ते सगळे लोक अन्न पदार्थांमध्ये भेसळ करतात आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व गोष्टीचा गांभीर्य लक्षात घेत तुकाराम मुंडे साहेबांनी दिला एकच धनका. वेगवेगळ्या ठिकाणी छापे आणि अनेक जणांना अटक. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये मुंडे साहेबांनी छापे टाकले. अहो, पण यामुळे आता काही मोठ्या राजकारणी लोकांना धाक पाडलाय की मुंडे साहेब आता आपल्या कारखान्यावर येऊन टाकतात की काय, आपल्या कंपनीत येऊन तपासणी करतात की काय. कारण की या मोठ्या राजकारणी लोकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ तयार केलेली आहे. त्यामुळे आता ही मोठी राजकारणी लोक मात्र मुंडे साहेबांच्या बदलीसाठी प्रयत्न करू शकतात. मुंडे साहेबांना कसे करून या विभागातून काढायचं असं काही मोठे राजकारणी ठरवू शकतात. एक मोठी प्रॉडक्ट बनवणारी कंपनी आहे, त्या कंपनीला मोठा धनका देण्यात आलेला आहे आणि त्या कंपनीशी संबंधित जी पण लोक आहेत ते सगळे लोक मोठ्या पक्षातील राजकारणी लोकांच्या जवळचे, कॉन्टॅक्ट मधले आहेत. त्यामुळे नेमकं पुढे काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मुंडे साहेबांना बदली करून दुसऱ्या विभागात पाठवले जाते की काय अशी सुद्धा चर्चा केली जात आहे.
दररोज बातम्या लावलं की कुठे ना कुठे छापा, कुठं काहीतरी जप्त करण्यात आलं, कुठं तरी भेसळ करण्यात आली, या सगळ्या बातम्या न्यूजवर दिसतात. आणि या सगळ्यांमध्ये तुकाराम मुंडे साहेबांची महत्वाची मोठी भूमिका. तुकाराम मुंडे साहेब माझे कर्तव्यदक्ष अधिकारी, कामाशी एकनिष्ठ. नेमकं आता तुकाराम मुंडे साहेब यांच्या बदली संदर्भामध्ये काय मोठी अंतर्गत हालचाल चालू आहेत, आता ते सगळं आपण तुम्हाला लगेच दाखवतोय. फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत चला. अन्न औषध प्रशासनाचे जे आता नवीन आयुक्त जे मेन आहेत ते आता तुकाराम मुंडे साहेब, त्यांनी जे काय सर्व बघूनच केलं असणार ना. शेवटी त्यांचं नाव आहे ना, कारण चांगल्या कामामध्ये. त्यामुळे त्यांनी जी कारवाई केली असेल ती योग्यच कारवाई केली असणार ना. आणि जर असं जर कंपनी करत असेल तर ती ॲक्च्युली लोकांचा विश्वासघात करते, कस्टमरचा विश्वासघात करते ती. तर ती कारवाई केली ती योग्य आहे असं आम्हाला वाटतं. तुकाराम मुंडे जे अधिकारी तुकाराम मुंडे अधिकारी आहेत ना, ते त्यांचं काम एक नंबर काम आहे. आणि जे बी ते कुठल्या डिपार्टमेंटला जातात ते त्यावेळी ते शक्यतो त्या डिपार्टमेंटचं एक मात्र चोखच काम करतात. आणि आता त्यांना जे काय अन्न औषध डिपार्टमेंट मिळालं आहे त्यामध्ये त्याने ते रामदेव बाबाचे जे काय हे केलं आहे, म्हणजे पतंजलीचं जे काय उघडीच केलं आहे, म्हणजे भेसळ करतो हे करतो, ते ऑलरेडी सगळं पहिलं महाराष्ट्राला जनतेला माहितीच होतं. ते थोडंफार भेसळ करत होता, खरं ते कसं गुपित होतं. आता त्याने तुकाराम मुंडे साहेबांनी ते डायरेक्ट बाहेर काढलं आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी जे केलेलं काम आहे ते खरंच एक वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी जी पतंजली संदर्भात टाकलेली धाड आहे तर ती खरंच योग्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे मुंडे साहेबांच्याकडून. अशा योग गुरुने रामदेव बाबांनी या सगळ्याच्या पाठीमागून जर अशी औषधं जर आपल्या पतंजली स्टोअर मधून विक्री करत असतील तर या देशातील सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा कुणावर, असा मोठा प्रश्न या देशात निर्माण झालेला आहे व या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. तर आमची तुकाराम मुंडे साहेबांना राज्य सरकारकडे विनंती आहे की ताबडतोब अशा या लोकांवर निपक्षपातीपणे चौकशी करावी व कठोरातली कठोर शिक्षा या लोकांवर व्हायला पाहिजे, असं आमचं मत आहे. एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. काही प्रमाणामध्ये अनुवंशिक असल्याने त्याची भीती नागरिकांमध्ये प्रचंड आहे. त्यामुळे भ्रामक दावे करून मधुमेहासारख्या आजारांवर औषधं निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन कारवाई करत आहे. या कारवाईचा आम्ही स्वागत करतो आणि या जे अधिकारी ही कारवाई करत आहे त्यांचे अभिनंदनही करतो. असं केलं नाही पाहिजे. सर्वसामान्यांच्या आयुष्यावर खेळण्याचा कुणालाही हक्क नाही आणि तसं केलंच नाही पाहिजे. त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. नाही, अतिशय योग्य कारवाई आहे ही. तुकाराम मुंडेंनी जे काम केलेलं आहे ते खरोखर प्रशंसनीय